एकदा एका चित्रकाराला, शिल्पकार होता तो, मूर्ती करणारा, आणि त्याला चित्र काढायचं होतं, ते मूर्ती तयार करायची ती. एक जणाने सांगितलं, सगळ्यात सुंदर कोण आहे म्हणे, तर द्वारकेचा राणा, त्या भगवंताचं चित्र काढ म्हणे. त्याचं जर तू मूर्ती काढली ना, तर तू सगळ्यात हुशार, सगळ्यात येतो. तो गेला देत म्हणे, भगवंता मला तुझी मूर्ती करायची म्हणे. ठीक आहे म्हणे, कर, तुला काढायचं. बसलं आपलं ते मूर्ती काढायला. चांगला मस्त दगड घेतला, सगळे त्याचे साधन सगळे घेतले. त्याच्याकडे पाहतो मूर्ती काढतो, त्याच्याकडे पाहतो मूर्ती घडवतो, त्याच्याकडे पाहतो मूर्ती घडवतो. पण तो कसा आहे, नटधारी. त्याच्याकडे इतके, त्याने असं नाक काढलं की याचं नाक बदललंच, त्याने असे डोळे काढले त्याचे डोळे बदलले. होतंय काय म्हणे, काही कळत नाही. मी तर इतकं मनापासून करतोय पण हे होतच नाही, काय भानगडे मला समजतच नाही म्हणे. मग असाच नको म्हणे, आता फार जीवन नको वाटायला लागलं. एक मूर्ती काढायची म्हणून ठरवली आपण कृष्णाची, ती आपल्याला करता येत नाही म्हणजे काय, आपल्या जीवनात काही अर्थ नाही, मेलेलं बरं याच्यापेक्षा, असं हे झालं होतं त्याला. आणि तो निघाला. मग म्हणजे निघाला म्हणजे काय हे करायला नाही, पण थोडंसं जरा बाहेर जाऊन येतो म्हणून असं झालं. तेवढं त्याला नारद दिसले. नारद ऋषी म्हणतात, नारद म्हणून काय झालं, खूप चेहरा उतरलेला दिसतो, काय काय नाही म्हणे, मला कृष्णाचं मूर्ती करायची तयार म्हणे. सगळं साधन सगळं सगळं माझ्याकडे व्यवस्थित आहे, मी पण खऱ्या अर्थाने खराच चित्रकार आहे म्हणे, चांगला चित्रकार आहे, पण मला ती मूर्ती काढताच येऊन नाही राहिलेली, काहीतरी बदल होतोय म्हणे. पूर्ण मूर्ती काढूस पर्यंत सुद्धा मला असं वाटतं की आपण बरोबर मूर्ती काढली आणि मूर्ती काढून झाली, इकडं पाहतो मी तिकडं पाहतो ना, तर बदल येते. काय करू नये आता, एवढीच गोष्ट आहे का. मग तो मूर्ती काढतो ना ते वेगळ्या ठिकाणी, अशी त्याची मूर्ती तुझे 1000 जन्म लाख जन्म गेले तरी तुला काढता येणार नाही. तुला त्याची मूर्ती करता येणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे, कारण सगळ्यांच्या मूर्ती घडवणारा तो आहे, आणि तू त्याची काय मूर्ती काढायला चाललाय म्हणजे. पण मग काय करू मी आता, एक सांगतो, तू त्याला सांग मूर्ती करायची म्हणून मला, आणि मूर्ती करायची म्हणून एक असा मोठीची मोठी भिंत आहे ना दगडाची, त्या भिंतीपाशी त्याला नेऊन बसव, इथं मला तुझी मूर्ती गाडवायची असं म्हणून तू त्याला सांग. आणि फक्त सांग 15 दिवस तू फक्त तिथं बैस किंवा बसू नको, पण मला तुझी तिथे मूर्ती मी करणार आहे तयार. ठीक आहे म्हणे. आणि त्याच्यानंतर मग तो गेला निघून. मग त्याला सांगितलं काय करायचं आता मी, तो गेल्यानंतर, भगवंत निघून गेल्यानंतर मी काय करायचं. त्याने सांगितलं काहीच करू नको, हा जो समोर दगड आहे ना म्हणे भिंतीचा, तो दगड घासायचं काम करायचं. कुरुंदाचा एखादं चांगलं हे घे, आणि त्याने काय करायचं, तो दगड घासायचा, घसा 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 नुसता. किती वेळ घासू म्हणे, मग कधी मूर्ती निघा. तू दगड घासत तर राहा, जसं जसं तू दगड घासशील ना, तस तस हळूहळू हळू करता करता ज्या क्षणी तू त्या दगडात पाहशील आणि तुला तुझं मुख दिसेल त्याच्यामध्ये, त्यावेळेला समजायचं की आपली मूर्ती तयार झाली. आणि मग काय करायचं म्हणे, तर मग ना याच्यावर असं का पडदा लावून ठेवायचा, आणि भगवंताला म्हणायचं ये आता तुझ्या माझ्यासोबत इथं, त्या दगडापुढं त्याला बसवायचं. आणि मग ती मूर्ती जी आहे ते पडदा जो आहे ना, तो पडदा त्याच्यावरून काढून टाकायचा. पडदा काढून टाकल्यानंतर याने काही नखरा केला तर तो त्याच्यात दिसणार आहे. तसं तुम्हाला परमार्थ करायचा ना,